आता बाप्पांचं आगमन होणार आहे, त्यासाठी बाप्पांचा मंडप 2 दिवसाआधीच आम्ही तयार केलेला आहे। बघा अशा प्रकारे सर्व काही लढा बिडा सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे। आता बाप्पा आणायचा आहे आणि बसवायचा आहे। त्यानंतर मला गावाला पण जायचं आहे। पॅकिंग केलेली तुम्हाला दाखवलेलीच आहे मी। आता बाप्पा बसवणार, मग जेवण वगैरे करून मी निघणार। पण हाच व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला तिकडनं आल्यावरच टाकणार आहे, कारण की आता मला वेळ नाही। आता लगेच जेवण वगैरे करून आता बाप्पांचं आगमन होणार, बाप्पांना बसवणार, त्यानंतरच मग मी गावाला जाणार। ही सर्व काही तयारी करून ठेवलेली आहे मी। बघा रांगोळी वगैरे सकाळची उठलेली, आज पाणी आलं होतं, पाणी पण भरलं, सकाळची उठलेली होती। त्यानंतर मग दारात पण रांगोळी, उंबरठ्याला पण हळदीचं लेपन दिलेलं आहे। असं तर 8-10 दिवसांनी देतच राहते मी हळदीचं लेपन। उंबरठ्याला चांगलं राहतं, उंबरठ्याला जर हळदीचं लेपन दिलं लक्ष्मीचा सदैव वास असतो आपल्या घरामध्ये, त्यासाठी आता इथं रांगोळी पण काढली गेली माझी लक्ष्मींच्या पावलांचीच। आणि हा शिक्का मला खूप आवडतो, त्यासाठी मी हीच रांगोळी, तुम्हाला दिसतच असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये, मला हा शिक्का खूप आवडतो लक्ष्मीच्या पावलांचा, म्हणून मी हीच रांगोळी नेहमी काढत असते। खूप आवडतो मला, त्यासाठी आता सर्व काही दारासमोर पण ओटलीवर पण सर्व काही रांगोळी केली गेली। बघा उंबरठ्याची पण हळदीचं लेपन लावून पूजा वगैरे करून झालेलं आहे। तर चला आता बाप्पांचं आगमन होणार आहे, बाप्पांना बसवणार। आता हा व्हिडिओ तुम्हाला मी गावाहून आले का तेव्हाच दाखवणार आहे। आता बाप्पा बसवायचा आणि आरतीचा तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही बघा। त्यानंतरचा व्हिडिओ मी आता, आणि हा पण व्हिडिओ मी आता गावाहून आल्यावरच 4 दिवस काही व्हिडिओ पण येणार नाही, आणि गावाहून आल्यावरच तुम्हाला मी पुढचं सर्व काही दाखवणार आहे, आणि हा पण व्हिडिओ दाखवणार आहे। हाय नमस्कार। आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर चला कसे हात, बरेच असणार, बरेच राहा। आजच्या दिवस तुम्हाला खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या आयुष्याची प्रार्थना करते। 4 दिवसापासूनचे व्हिडिओ येत नव्हते, त्याचं कारण सांगते मी तुम्हाला का व्हिडिओ येत नव्हते। कारण की मी पॅकिंग केलेलाचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेला आहे, त्यानंतर व्हिडिओच तुम्हाला अपलोड केलेला नाही आहे। नंतर पॅकिंग केली, गावाला गेली, 5 गावी गेली मी, ते तुम्हाला कुठं कुठं गेली ते सर्व काही तुम्हाला सांगणार आहे मी। आणि ते सर्व काही मी शूट केलेलं आहे, ते सुद्धा तुम्हाला सर्व काही मी दाखवणे, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल। आज तर बघा मी रात्री आली संध्याकाळी, 4 दिवसासाठी गेलो होतो आम्ही, तर 4 ते 5 दिवस लागले आम्हाला। बुधवारी गेलो तर शनिवारी संध्याकाळी 8 वाजता आलो आम्ही। नंतर सकाळी आली, अंघोळ वगैरे, सडा रांगोळी सर्व काय केलं, बाप्पांची आरती केली, नंतर सर्व काही देव धुतले, देवपूजा केली, ते सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे मी। आणि उद्यापासून तुम्हाला मी तिथले सर्व काही व्हिडिओ शूट केलेले दाखवणार आहे। तर आज पुरता तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व काही तुम्हाला तिथलं मी, म्हणजे मंदिरामध्ये तर काही व्हिडिओ घेऊ देत नाही, मंदिरामधले कुठंच नाही, जिथं घेऊ देत होते ना तिथले घेतले, पण बाकी ठिकाणी आहे ना अलाउडच नाही आहे मंदिरातले व्हिडिओ घेण्यासाठी। पण बाहेरचं जे काय घेतलेलं आहे ना ते तुम्हाला सर्व काही दाखवलेलं आहे। आणि आम्ही वेरूळची लेणी पण पाहिली, ते पण तुम्हाला सर्व काही आतलं बाहेरचं तिथलं सर्व काही तुम्हाला दाखवलेलं आहे। तर सविस्तरपणे व्हिडिओ बघा, स्किप न करता, लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
आता सकाळी उठली, आंघोळ वगैरे केली, सडा रांगोळी केली, चहा पाणी केली, नंतर सर्व काही देव धुतले. त्यानंतर सर्व देवपूजा केल्यानंतर बाप्पांची आरती केलेली, ते पण तुम्हाला मी इथं सर्व काही शूट करून दाखवलेले आहे. त्यानंतर इथं बाप्पांच्या आरतींची आधीच सर्व काही तयारी करून ठेवलेली मी. तर चला आता बाप्पांची आरती करूया. बघा इथं दिवा वगैरे, इथं कापूर वगैरे सर्व काही तयारी करून ठेवली. चला आता आरती करूया. आता इथं रांगोळी वगैरे पण काढून घेतलेली, प्रसादाची पण तयारी करून घेतलेली. तर चला आता आरतीला सुरुवात करूया. चला आरतीला सुरुवात करूया. म्युझिक टाकलेली आहे, आरती म्यूट केलेली आहे.
आता आरती वगैरे झाली, प्रसाद पण खाऊ घातला गेला बाप्पांना आणि आता सर्वांना प्रसाद बाहेर वाटून देणार आहे मी. चला आता नमस्कार वगैरे करते. आज पुरता हा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना बाय.